Hey, you all lovely and beautiful people. This is the new day, the new start, and the day starts with all you lovely and beautiful people. मी आहे डॉक्टर फनी आणि माझं आजपासून वेगळं नाव असणार आहे नीलानंद बाबा नीलानंद बाबा नीलानंद बाबा नीलानंद. सेम टू सेम नीलानंद सारखा दिसतो की नाही मी? भवानी नीलचा आशिक, भवानीचा नील नीलानंद. माझी हरकते पण तशीच आहेत, अगदी नीलानंद बाबासारखी. फक्त माझा असा आता थोडासा मी मिचमिचे डोळे करण्याचा प्रयत्न करणार आहे, जसं नीलानंद बाबा करतात तशाच टाईपचं. आणि बाकी तर मी तसंच सर्व गोष्टी करतो. बाकी माझे चेहरा आणि माझं जे काही मी हावभाव करतो ते सेम नीलानंद बाबाचेच हावभाव आहेत. आणि माझी हरकते पण तशीच आहे. मी बचनाला पुढे करून मागून म्हणजे तसं मागून कॅमेरा पण मारतो आणि मी तिच्या मागे पण उभा राहतो. मग तिला एकदम कसंच होतं आणि मग ती मला झटकते आणि ती माझ्या साईडला येऊन उभी राहते, पुढे उभी राहते. आणि हे सगळं आम्ही आमच्या छोट्या मुलीला शूट करायला सांगतो. जर तुम्ही बघितलं नसेल तर डेफिनेटली आमचा पाडव्याचा व्हिडिओ बघा. आणि त्याच्यामध्ये आम्ही काही कॅन्डिड मुवमेंट्स, फक्त नावाला कॅन्डिड आहेत पण ॲक्च्युली ते आम्ही ठरवून असं केलं होतं. मला तिच्या मागे उभं राहायचं होतं पण ती तयारच नव्हती. शी वॉज नॉट कम्फर्टेबल. सो मी म्हटलं इट्स ओके, ब्युटिफुल, लेट इट बी, आपण नंतर करू प्लॅन. सो ते तुम्ही एकदा बघून घ्या. आणि चला मग आता आपण आपल्या ब्लॉगला सुरू करूया. आज काय होणार आहे ते तुम्हाला कळेलच. आता सध्या किचनमध्ये काय खुडबुड चालली आहे ते आपण बघूया. जाता जाता आई भेटली तर तिला पण बोलूया. ॲज ऑलवेज लुकिंग ब्युटिफुल. मला थोडंसं प्रॉब्लेम आहे, मला काही समजतच नाही आहे. म्हणजे मला रिअल इंटरेस्ट कशामध्ये आहे. मी पण एक प्रकारचा ब्युटिफुलच आहे, पण मला दुसऱ्यांची ब्युटी दाखवायला खूप मजा येते. सो आपली वंडरफुल गॅजेट वुमन काय करते, ढुंगुमॉन, तिला आपण बघूया किचनमध्ये. सो लेट्स गो. हे ढुंगुमॉन, सो काय खुडबुड चालली आहे? तर ते काय टायटल देते आणि इतकं खोटं बोलते ही बाई, इतकं खोटं बोलते आणि पकवते. इतकं डोकं दुखायला लागतं ना हिचं व्हिडिओ बघून बघून. कसं काय, कुठल्या लोकांना खूप काही शिकायला मिळतं आणि खूप काही छान वाटतं आणि मस्त वाटतं. हे असे कोण आहेत खरंच बाबा, ते मला भेटले ना तर त्यांचे मी पाय खेचून त्यांना डुंगूवर पाडेन. सिरियसली काय बोलत असतात ही 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 काय असे फेक टायटल देऊन काय तुम्हाला छान वाटतं ते बघायला? तिचं म्हणजे तिचे डुंगू बघायला छान वाटतात. हां, डुंगू बघून तुम्हाला एनर्जी मिळते, पॉझिटिव्ह फील होतं. हल्ली तर फुल ऑन एकदम ChatGPT ट्रान्सलेट, एकदम गुगल ट्रान्सलेट वर्ड टू वर्ड. हिला स्वतःला तरी माहिती आहे का हिला इथे एक शब्द हिला बोलता येत नाही धड. आणि सौहार्द वगैरे काय काय लिहित असते. सौहार्द म्हणजे काय माहिती आहे का तुला? काही उगाचच काही लिहायचं आणि काय नाही, कसला आगा पिछा काय नाही. त्या गेलेले कोणाकडे सासू सुनेने केले स्वागत, सुनेने चांगला एक टॉन्ट पण लगावला तुम्हाला. तुम्ही कशी आमच्याकडे अचानक येता, सरप्राईज देता, तसं आम्ही पण तुम्हाला सरप्राईज देणार. आम्ही कशाला सांगू, म्हणजे तुमच्याकडे यायचं तेव्हा तुम्हाला सांगून यायचं. वा रे वा. आणि तुम्ही कधी पण येणार दुसऱ्यांच्या घरी टप्पकणार. अहो ताई, कसं आहे माहिती आहे का, हिच्याकडे सांगून ह्यासाठी यायचं कारण हिच्या पायाला लागलेली असते भिंगरी. सकाळी सगळं आपट्टे बोलणार होती. आटपते ते सगळं, भाज्यामध्ये मसाले टाकते, मग त्याच्यावर हंडाभर पाणी टाकते आणि उकळ्या काढते. एकतर 3-4 भाज्या ठरलेल्या आहेत. एक आपली कोबी, बटाटा बाबा कम्फर्ट फूड आहे. बटाट्याला काय बोलायचं नाही हा, नाहीतर बटाट्याला राग येतो मोठ्या बटाट्याला. तर बटाटा, कोबी आणि चवळी आणि वाल. अरे यार, वाल कसं काय विसरू शकतात तुम्ही? वाल म्हणजे आजकाल बाबा बसून सोलायला लागली आहे, ते पण आपलं ऐकून. मला सगळं कळतं कुठून कुठून. चेंजेस म्हणजे कुठून कसले चेंज करतेस ते. चेंजेस ऐकून आमचं त्या दिवशी म्हणजे इतकं डिटेल डिस्कशन झालं ना वालांवर की किती वेळ लागतो. मी पॉडकास्टमध्ये पण बोलली आणि मग मी तुम्हाला सांगितलं पण की आपल्या एका सबस्क्रायबर ताईंनी टायमर लावून वाल सोलले, तर त्या बोलल्या एवढं शक्यच नाही. तर त्याच्यावरनं हिने लगेच बोलली की बाबा हे आपलं बिंगो फुटायचं, आपण बसून सोललेलं बरं. म्हणून आता बसायला लागली आहे खोटारडी एक नंबरची.
अरे सब्जेक्टपासून विषयापासून भरकटली. मी काय सांगत होती की ते तुम्हाला सांगतात की आम्हाला सांगा आधी, कारण आम्ही सकाळी असे म्हणजे 3-4 भाज्या ज्या आमच्या ठरलेल्या आहेत त्याच उलट्या पुलट्या फिरवून करतो. कधी कधी काय सुचलं नाही तर आम्ही मटकी आणि गवार कॉम्बिनेशन बनवून टाकतो. असं काय सुचेल ते आहे ते आम्ही मिक्स अँड मॅच करतो, कारण तसं पण आम्ही मिक्स अँड मॅचच आहे. म्हणजे आमच्या घरामध्ये आमचे ही आहेत आणि आमचे हे आहेत. समजलं ना तुम्हाला? तर सगळं आम्हाला मिक्स अँड मॅचच लागतं. तर तसंच काहीसं आमचं भाजी आणि जेवणाच्या बाबतीत पण असतं. तर तुम्ही ते जेवायला रेडी असाल तर ठीक आहे, बट अदरवाईज तुम्हाला सांगून यावं लागेल. आणि दुसरं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे मी सकाळीच सगळं पटापट आटपते आणि म्हणजे लिटरली असं 100 ग्रॅमच जेवण बनवते. एक चमचा परत मागायचं नाही, इतकंच लिमिटेड फूड असतं. म्हणजे मला तशी तयारी करायला बरी ना, कारण हे आमच्या पुरतंच असतं. आमच्या पुरतं पण म्हणजे मला लिटरली एकदाच म्हणजे तुम्हाला घेता येईल एवढंच असतं. रिपीट आम्ही असं काही बनवत नाही. आणि मग मी भटकायला जाते इकडे तिकडे. काय आता सगळे संपले होते, सगळे थोडे बिझी होते, म्हणून मी आता माझ्या महिन्याचं एक काम तरी फिक्स करून ठेवलंय. खिट्टी चालू केली आहे मी. आणि मी अजून लोकांना गोळा करते. म्हणजे महिन्यातनं एकदा तरी माझा खिट्टीचा कार्यक्रम फिक्स. तर मी खिट्टी विट्टीला गेली असेल तर तुमची सिट्टी विट्टी गुलवेल ना, म्हणून मला विचारून या. तुमच्यासारखी थोडीच आहे मी. घरातच असते, मोस्टली घरातच असते आणि घरची कामं, मुलाबाळांकडे लक्ष, हे सगळं करत बसते. असं थोडीच आहे, मला खूप कामं असतात. मी घरातच नसते. आणि माझा नवरा तर म्हणजे काय विचारूच नका. नवरा कमी नीलानंद बाबा येतो आता, नवरी झालाय जास्त, पण तो भटकतच असतो. म्हणजे कामासाठी नाही हो, 24 आवर्स ड्युटी असते त्याला. 24 आवर्स माझ्या मागेच असतो. हां, म्हणजे ज्या दिवशी त्याला हाफ डे वगैरे असला ना, लवकर आला ना, तर मी लावते त्याला कामाला. 24 आवर्स झालेच पाहिजेत. खोटं बोलतो असं वाटायला नको. नाहीतर लोक म्हणतील 24 आवर कसले 24 आवर. ऑफिसवाले म्हणतील की आम्ही तर कधी एवढी ड्युटी करून घेतो, आम्ही तर सोडलं ह्याला 2 वाजता आणि हा काय खोटं बोलतो. हो तसं नाही हो, घरी आल्यावरती पण कामं असतात त्याला. सगळं ऑल टुगेदर मिळून 24 तासापेक्षाही जास्त काम करतो. असला आहे हा डॉक्टर कम कंपाऊंडर कम वॉर्ड बॉय कम क्लीनर. म्हणजे मला असं वाटत गेलं की मी जी लेवल देते ना त्याच्यापेक्षा कितीतरी लेवल डाऊनच आहे हा. डाऊन. तर सध्या मी ह्याला स्वीपर क्लीनरपर्यंत म्हणजे थोडा तसाच आहे, त्याच टाईपचा कॅटेगरी आहे. आता ते काही वाईट काम आहे किंवा ते काही असं मला तसं नाही म्हणायचं आहे. मला हे म्हणायचं आहे की म्हणतो डॉक्टर, पण ह्याच्यापेक्षा ते लोक पण भारी दिसतात, भारी राहतात. त्यांचं राहणीमान, त्यांना पण ते पण मेहनतीचं काम करतात आणि असं बायकांच्या मागे मागे नाही फिरत. पण हा डॉक्टर असून फिरतो म्हणजे किती वेळ आहे ना. कोणच याला आपल्या कॅटेगरीत घेणार नाही. सगळे म्हणतील ए हट 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 नीलानंद. हिला एका भक्तिणीने एकदम घाबरत म्हणजे ताई रागवली तर, पण थोडंसं आपल्या बोलण्याचा परिणाम झाल्याने हिला विचारायचं ठरवलं. आणि हिला विचारलं होतं की ताई म्हणजे असं आपण दुपारी नॉनव्हेज वगैरे खातो आणि रात्री दिवा लावतो संध्याकाळचा, तिन्ही सांजेचा, तू करतेस ना, तू पूजेला असतेस जेव्हा मायसाकडनं, ती किती संस्कारी आहे दाखवण्यासाठी तू काय काय वेद वधवून घेत असतेस तेव्हा, तर तसं चालतं का. तर हिने काय बाबा एवढा मोठा रिप्लाय. आता तो रिप्लाय मी तुम्हाला नाही दाखवत आहे, पण जस्ट एक त्याच्यातली लाईन सांगते. त्यामध्ये ही असं म्हणाली की असं थोडीच असतं, आपण रात्री नॉनव्हेज खातो, मग सकाळी आपण उठतो आणि मग आपण दिवाबत्ती करतो आंघोळ वगैरे करून, तर ते चालतं ना. मग हे का नाही लगेच काय, म्हणजे तुम्हाला गॅरंटी आहे का आपण जे खाल्लेलं ते तुमच्या आतड्यांना चिकटलं नाही आहे. ते आपल्या आतड्यांना चिकटलेलं असतं. म्हणजे नॉनव्हेज असतंच आपल्या आतड्यांमध्ये जेवण आतड्यांमध्ये जातं बाबा. डॉक्टर बचाव. आता मला हेच वाटतं की डॉक्टरच खेळतात हे लोक, फक्त तेवढ्यासाठीच डॉक्टर आहे खेळायला. म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला डॉक्टर तसावाला डॉक्टर. नीलानंद बाबा आतड्यांपर्यंत गेलं जेवण. आणि सकाळी काय जातेस की नाही ग बाबा, तुंबाडेस की काय तुंबलेली. पोट बीट साफ करायचं औषध घे, उगाच नाही ते. सगळं पाट एक झालंय. ढुंगुमॉन तुझ्या ढुंगूला चिकटलंय वाटतं, ढुंगूतनं बाहेर काढ. बाप रे बाप, काय बोलते आणि काय कसलं सायन्स. म्हणजे हिचं ना काहीच धड नाही आहे.
एकतर ते 12वी फेल, ते तर गेलंच, ते काय नाही सपना मेरा टूट गया. आणि इकडे हेच आता सायन्सचे पण वांदे आहेत. आणि आर्टचं काय आता माहिती नाही, आता काय नवीन कलाकुसर दाखवते. बट सध्या तरी 2 गोष्टी कन्फर्म आहेत की ताईचं तर काय कसं कुठलं मेकॅनिझम आहे ते ताईलाच माहिती बाबा. आतड्यांमध्ये जेवण चिकटतं. अच्छा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला हे म्हणायचं होतं की बाबा जर तुम्हाला खायचंय तर खा. मला मी नेहमी हेच सांगते ना, भाई तुमच्यामध्ये एवढे गट्स आहेत ना, एवढे डंके की चोट पर तुम्ही जर बोलता ना की हां असं तसं आणि आम्हाला असं आपल्या मनामध्ये भाव असला पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे, मग चालतं हे ते. मग जर तुम्ही एखाद्या गोष्टीवर कन्फर्म आहात तर आहात, एक्सेप्ट दॅट. सांगा आम्हाला चालतं, तुमचं तुम्ही बघा, तुमच्या मनाला पटेल ते करा, सिम्पल. हे कशाला फालतूमध्ये एवढं असं काखेत कळसा आणि गावाला वळसा घेता. हां, ते वळसा घेऊन पण रस्ता चुकतात, डेस्टिनी चुकतेच तुमची. मग काय फायदा सांग. काय फनी डॉक्टर, जरा शिकव. तुला तरी येतं काय बोलत असते तुझी बायको. आली मोठी डुंगुमन. सगळीकडे हुशाऱ्या. एवढं जर तुला होतं तर बाहेर येऊन बडबड करण्यापेक्षा तिकडेच त्या बाईला बोलायचं होतं ना. बाहेर बायका असल्या म्हणजे तर मग मस्ती होणारच, गोंधळ होणारच. जर कोणाला एवढा त्रास होत असेल तर मग त्यांनी अशा ठिकाणी येऊ नये. आणि मग ते एकदा बायका गोंधळ करायला लागला की त्या गोंधळाला चिडणारी, त्या गोंधळावर चिडणारी एक दुसरी बाईच असते. अरे काय तुमच्यासारख्या बायका ना, कसं वागायचं, काय करायचं, त्या बायका नावाला कलंक आहेत, कलंक. काय कसं वागायचं, नुसतं आपलं कुठे पण जाऊन करत बसायचं. येडी आहे का तू, येडी आहे. त्याच्यावरच ती बाई चिडली असणार. अरे कॉफी शॉपमध्ये किंवा अशा ठिकाणी लोक शांततेसाठी येतात, पीस ऑफ माइंडसाठी येतात, काहीतरी अशा आपला एक कोझी टाइम स्पेंड करण्यासाठी येतात. त्यातलं कोझी म्हणजे आता तुला काय माहिती आहे की नाही ते तर वेगळाच प्रश्न आहे. हां, तू तर पळतच असतेस लांबून, फक्त त्याला सोडून बाकी सगळ्यांबरोबर कोझी होत असते. पण लोक तर येतात ना बाबा तिथे. हां, आणि जेव्हा तुम्हाला तिथल्या वेटरने किंवा तिथल्या लोकांनी जर तुम्हाला सांगितलं असेल की थोडंसं शांत व्हा किंवा कमी आवाज करा वगैरे, तर ऑब्व्हियसली ना लोकांना डिस्टर्ब होतंय म्हणूनच. आणि इतकं जर तुम्हाला होतं ना तर तिकडे मग बोलायचं होतं ना, इतकी हिंमत होती तर. आणि दुसरी गोष्ट, नाहीतर मग आपल्या घरी किंवा तुमचं एवढं काय क्लब हाऊस आणि हे ते तिकडे विचारून बघा आणि तिथे आपलं प्रायव्हेटली होस्ट करा. नाहीतर मग भभी द ढबी तुझा फेवरेट जीजा आधा घरवाला तो कसा पूर्ण काय बुक करतो ना, मी वरचा टॉप फ्लोअर बुक केला, ग्राउंड फ्लोअर बुक केला, तसं कर ना. एवढी मोठी काय फायदा, एवढी मोठी युट्यूबर फ्रेंड असल्याचा. कर ना तुझ्या मैत्रिणींसाठी बुक आणि वाटेल तितकं करत बस तिकडे. त्याच दिवशी रात्री कशी डिस्टर्ब झाली जेव्हा नवऱ्याने बेल मारली. बेल कशाला मारली, फोन करायचा ना, सगळे झोपलेत, कळत पण नाही. म्हणजे इतकी त्याच्या अंगावर वास्कन ओरडली. म्हणजे तो तर एकदम कणा नसलेलाच आहे एकदम. ते तर काय आता नीलानंद बाबाच आहे. पण अदरवाईज कसं काय बोलायचं. तो ऑफिसमधनं आला, एरवी तर चांगलं चालतं. एरवी तर एकदम मस्त इथून झपुक कॅमेरा मारत असतात दोन्ही बाजूने. तेव्हा चालतं. त्याला काय माहिती तू झोपली आहे की जागी आहे की आणि काय करतेय, कुठे बसली आहे रिप्लाय करत की कुणाच्या बिळात घुसली आहे. तर त्याला काय माहिती. तो आपला नेहमीप्रमाणे बेल वाजवली त्याने. तू कधीपासून एवढ्या लवकर झोपायला लागली. तर त्याला एकदम आल्याच एकदम, आणि तसंच दरवाजा टाकून गेली आतमध्ये. भलतीच काहीतरी गर्क होती वाटतं कशात तरी. आणि ह्याचं काय, या अलगी भजर आहे. कुठेतरी मी सिस्टरच्या इकडे गेलेलो आणि लग्नाला, आणि तिकडे वेल्ला डॉक्टर, आणि बघा तेव्हा सुट्टीच असते, अर्धा वेळ तर घरीच असतो. ते तर क्लिनिक तर काय वाटतं सोडलंच आहे. पण बोलायला मात्र बोलतो की इतके दिवस सुट्टी नाही मिळाली, इतके. अरे ज्या बघा ते आता त्या दिवशी तर गेला होता ना तिकडे, बॉम्बेला गेलेला, त्याच्यानंतर पाडव्याला होता घरी, त्याच्यानंतर आडव्याला होता, गाडव्याला होता, सगळ्याला तर घरीच असतो रे तू गाडव. 2 दिवस गेले नाही तर बोलला की मी खूप थकलोय आणि आता उद्या माझा ऑफ आहे. अरे आत्ता तर ऑफ होता, किती ऑफ असतात ह्याला एकदमच. ह्याला पण बोलणार आहेत वाटतं लवकरच, बाबा तू कायमचाच ऑफ घे, एकदम गेट ऑफ. सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला. ह्यांना भेटून आनंद झाला, त्यांना भेटून आनंद झाला, आईंला, बाबांना, काकांना, मावशींना.
काय बोलत असतो रे बाबा, शी शी शी, काय ती भाषा. इंग्लिश तर इंग्लिश येत नाही, मराठीचं तर काय कसली भाषा बोलतो काय माहिती. ह्याची आई वगैरे तर बरी बोलते, हा कसा असा झाला, असा कसा तू आगळा वेगळा नीलानंद. किठ्ठी म्हणजे स्त्रियांसाठी मोकळा श्वास असं हा म्हणतो. बापरे. अरे तुला कोणी विचारलंय का, तुला काय, आणि ह्याला बरं सगळं स्त्रियांबद्दल माहिती आहे, ह्याला स्त्रियांबद्दल माहिती आहे का, हा गुपचूप पण छुपे रुस्सम आहे. स्वतःच तर स्वतःमध्ये स्त्री दडलेली नाही आहे ना, प्रत्येक माणसामध्ये एक स्त्री दडलेली असते. असं तर काही तुमचं नाही आहे ना, हे पण बोलूच शकता तुम्ही, काहीही बोलू शकतात, ते पण पचवतील तुमचे भक्त. भक्त म्हणतील हो दादा, तुम्ही तुमच्याकडेच सगळ्यात मोठं मन आहे, दादासारखे फन्नी कोणच नाहीत बाबा, फन्नी दादा एकच दादा आमचे. त्यांनी हे कबूल केलं की प्रत्येक माणसामध्ये एक स्त्री दडलेली असते. फनी एकदम वेगळाच आहे, बाकी तर आमचे तर कधीच असं कबूल करत नाहीत. आणि फनी दादांचा मोठेपणा की ते म्हणाले की प्रत्येक माणसामध्ये हे एक स्त्री असते. खरंच आहे फनी दादा, यू आर ग्रेट. बचनाताई, तू खरंच खूप लकी आहेस, तुला फनी दादाच्या रूपात एक स्त्री मिळाली आहे, एक मैत्रीण मिळाली आहे. यू आर व्हेरी लकी बचनाताई. आणि हिला ना एक कॉमेंट आली होती. हल्ली ना कॉमेंटवरनं ही कंटेंट छापते, म्हणजे पहिल्यापासूनच तशी आहे, पण आता तर एकदमच कंटेंटची वानवा आहे ना, तर नुसतं कॉमेंटमध्ये शोधत असते की कुठे तरी काहीतरी मला मिळेल आणि मग मी ते दाखवेन. तर आता हिला एक कॉमेंट आलेली की सगळ्यांनाच आपल्याला तो प्रश्न पडलाय, आणि लास्ट टाइम मी बोलली पण होती, तर तीच कॉमेंट हिला आलेली जपून की काय झालंय नेमकं तिच्या केसांना मायसाच्या, आणि असे काय ते असे तुऱ्यासारखे झाले आहेत. तर ही म्हणे की काय नाही तिच्या केसांना, आणि आम्हाला असं वाटलंच नव्हतं, आम्हाला ह्या गेल्या 6 महिन्यातच कळलं आहे की लाईफ इज सो अनप्रेडिक्टेबल. जसं की मी नेहमीच म्हणते, तर तसंच काहीसं झालं. तिचा अचानकच हेअरफॉल व्हायला लागला आणि त्यामुळे तिचे केस गळू चालले, आणि त्यामुळे मग आम्ही तिला ट्रीटमेंट चालू केली आणि त्याच्याने आता फरक पडत आहे, आणि त्यामुळे आता तिला केस येत आहेत. त्यामुळे तिचे केस आता ते बेबी हेअर्स आहेत. डॉक्टर बोलले आहेत. तुम्हाला मी लास्ट टाइम पण सांगितलं आहे, तरी तुम्ही मला परत तेच विचारत आहे. अरे पण किती खोटं बोलायचं ना, काहीतरी झालंय किंवा काहीतरी प्रॉब्लेममध्ये ती केले, ती थोडीशी मिस्चिवियस आहे, थोडी मस्तीखोर आहे, त्याच्यामध्ये हे केले, आणि आजूबाजूला एवढ्या नटमोगऱ्या असल्यावरती आपसुकच ते बघून लहान मुलं करतातच ना. जसे आपल्या आजूबाजूला आजी, आत्या, मावशी, दोन्ही आज्या आणि आई आपली, एवढं उदाहरणं समोर असताना ती कशी काय मागे राहील. आणि तिची दिदीस पण तशाच आहेत ना, मग पूर्ण खानदानच तसं म्हटल्यावर ती कशी काय मागे राहील. तर ठीक आहे, झालं बाबा तिच्याकडनं, सांगायचं ना, पण ते कबूल तर केलंच नाही. असं काहीतरी म्हणजे फक्त काय तुरेच येतात का असं. ते लास्ट टाइम मी एक्सप्लेनेशन दिलं, आता परत बोलत नाही. पण ही बाई किती खोटं बोलते, आणि तेवढं करून तेवढ्यावरच थांबली नाही. नेक्स्ट डे ती कशी वाईट आहे, आपलंच मूल किती त्रास देतं हे दाखवण्यासाठी हिने अख्खा व्हिडिओ छापला. इतके दिवस कधी नाही हिला दाखवावं असं वाटलं, इतके दिवस हिला कधी नाही असं वाटलं की ती किती मस्ती करते, ते दाखवावं, अचानकच दाखवावं असं वाटलं. तर आता ती बिल्टअप करते हे सगळं की बाबा ती कशी आहे, आणि मी तिला किती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करते, मी किती कंट्रोल करण्याचा प्रयत्न करते, मी किती चांगली आहे आई म्हणून, पण माझी मुलगीच वात्रट आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करते. कशी आहेस ना, कशी आहे, आणि तू शेअर करणार आहेस ना तुझा अनुभव, ही म्हणाली आहे हा त्या कॉमेंटमध्ये. मी माझा अनुभव तुमच्याशी शेअर करेन नक्कीच, आणि मी डिटेलमध्ये सांगेन नेमकं काय झालं होतं. तर मी पण वाट बघत आहे, मला पण ऐकायचं आहे की नेमकं काय झालं होतं ते. आणि इतके अतोनात प्रयत्न चाललेत ना, परत दुसऱ्या दिवशी पूर्ण तिचं डेली रुटीन, मी कसं तिला एकदम परफेक्ट चाइल्डहुड देण्याचा प्रयत्न करते, मी कशी तिची काळजी घेते, सगळेच घेतात तसंच मी पण करते, आणि मी कसं एक्स्ट्रा एफर्ट घेते, आणि इतकं सोपं नसतं. प्रत्येक मूल हा वेगळा असतो, आणि प्रत्येक मूल हा युनिक असतो, आणि प्रत्येक मूल हा स्पेशल असतो. अरे एकतर हा कुठे बोलायचं, हा ही आहे तू. खरंच बाबा, म्हणजे मला असं वाटतं हे फनी, आणि हिच्यामुळेच हिचा गोंधळ झालाय. कारण ही आहे बागा बॉय, आणि तो आहे नीलानंद, आणि तो ती आहे की ती तो आहे, ह्याच्यातच कन्फ्युजन आहे. तर आता काय, मेनच बिघाड आहे ना, मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आहे, त्याच्यामुळे पुढचं सगळंच बोंबललंय. नवरा पण तसाच बोलतो, हापूस नाही बोलता येत त्याला, आपूस बोलतो, आपूस.
मी आणला आहे ताजा ताजा देवगडचा आपूस. बोलली असती यार, काय काय कसलं काय कशी भाषा आहे यांची. आणि त्या मुलीला बोलता येत नाही. मी बोलली ना मंडळी, यांचं ना पूर्ण फॅमिलीमध्येच काहीतरी आहे, पूर्ण डिफेक्टिव्ह फॅमिली आहे. म्हणजे आई एक अशी, बापूसा असा, आणि ते मुलीला बोलता येत नाही. मचा लफडा आहे म्हणे. तिचा मचा प्रॉब्लेम आहे ना, मचा लफडा आहे ना, तसा तुझा सगळाच लफडा आहे. मग तुझाच असा लफडा आहे म्हटल्यावर तिचा का नसेल लफडा. आपल्या मुलांच्या कमिया कशा गिनवायच्या ते हिला बरोबर माहिती आहे, ह्यांना म्हणजे या DBS वाल्यांना. आणि स्वतः काय मोठे एकदमच हुशार, तुमच्यासारखी तुमची मुलं काय, बरोबर ना सगळ्यांना. जर आई वडिलांनीच आपल्या मुलांचं नाही जपून ठेवलं, त्यांचीच इज्जत काढायला सुरू केलं, तर मग बाकीचे लोक का गप्प बसतील, ते का नाही बोलणार. तुम्ही अपेक्षा कसं करू शकता. आणि हो, अपेक्षेवरून आठवलं, तू तर कसलीच अपेक्षा करत नाही ना, तुझ्या तर स्वभावातच नाही ना. त्या मुद्द्यावर येते मी नंतर. काय बकवास लावलंय बाप रे. आणि खरंच एखाद्या 10 मिनिटावर मध्ये ज्या गोष्टीवर बोलून होऊ शकतं ना, त्याच्यावर अख्खाच्या अख्खा व्हिडिओ खेचते. किती बोलायचं, किती काय नाही बोलायला. तर ती प्रिन्सिपल काय बोलली हे तेच. आणि असं नाही वाटत मंडळी की ती मुलगी हिची, ती आता सिनियर KGला जाणार आहे, म्हणजे आता गेली. एवढी लहान आहे ती. वाटत तर नाही बुवा, असेल पण, बट यू नेव्हर नो. पण एक जस्ट मला असं डाऊट आला. म्हणजे मला असं वाटलेलं की ती फर्स्टला वगैरे जाईल, पण आता कळलं की ती सिनियरमध्ये जाणार आहे. आणि तिला इतक्या घाणेरड्या सवयी लावून ठेवल्या आहेत. कुठेही गेलं तरी गिफ्ट आणायचे. गिफ्ट म्हणजे हे लोक स्वतः तर खर्च करून आणत नाही. जेव्हा स्वतः खर्च करायची वेळ येते ना, तेव्हा मग दुनियाभरचे हे सांगतात की पॅरेंटिंग कसं असतं. आणि मग मी तिला घ्यायला देत नाही, मग मी तिला कंट्रोल करते, मग मी तिला सांगते एकच काहीतरी घ्यायचं हे ते. पण फुकट मिळालेलं ना कुठून काहीतरी, ते कुठेही गेलं तर फुकट तिथे प्रकट व्हायचं आणि तिकडून उचलून आणायचं आणि त्या मुलांना दाखवायचं. त्या मुलाला असं वाटतं की आपल्यासाठी आणलंच आहे, मग ते कुठेही गेलं तरी मग ते मागत बसतात. पण त्या मुलाला हे माहिती नसतं किंवा त्या मुलीला हे माहिती नसतं की बाबा ते काय, ते फुकट होतं. आणि आता आपण आपल्या आईवडिलांकडे मागतोय तर आपल्या आईवडिलांकडे त्यांचे पैसे खर्च होतील असं काही मागायचं नाही. फक्त फुकट गोष्टी गिळायच्या. काही वर्षांनी ते पण समजेल, मग ते पण तुमच्यासारखेच होतील फुकटे. जेव्हा तो तिला पिक करायला गेला आणि मग ती आली ना अशी चालत जशी येत होती, तर एकदम ती कचरा गोळा करणारी वेडीबाई असते ना, जे एक जे आपले नॉर्मलवाले जे असतात ते नाही, सफाई कामगार ते नाही, अशा वेड्या बायका असतात ना, त्या असं काहीतरी कचरा इकडचा तिकडचा काही भंगार गोळा करत अशा फिरत असतात. आणि मग असं ती गल्लीतली वेडीबाई हट 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 असं करून सगळे तिला हटवतात. तशी अक्षरशः ते झगा घालून चालत येत होती आणि इकडे तिकडे बघत होती काहीतरी कचरा मिळतोय का. आणि एवढं लेक्चर देत होती की मी थकली आणि झोपायलाच नाही मिळत, आणि फनी असा आणि फनी तसा, कारण फनीचा वचपा काढायचा होता. त्याच्यामुळे आधीच त्याला चढवत होती खूप की फनीसारखा नवरा आणि कामधंदे नसलेला दुसरा कोण असता तर असं जमलंच नसतं, कारण त्यांना जेन्युइनली कामधंदे असतात. पण हा माझा वेला नवरा हाय म्हणून बरं आहे, कधी पण तयार होतो. कधी त्याला म्हटलं चल हो जा सुरू तर तो रेडीच असतो. अरे म्हणजे शूट करायला म्हणते मी, असा पण तो रेडीच असतो, ट्राय तर फुल मारतो. पण हिला माहिती आहे त्याला झपटवायची निंजा टेक्निक, डोरेमॉन आहे ना शेवटी. तर म्हणे असा तसा, आणि मग आम्ही 4ला झोपलो आणि 6ला उठलो आणि मग झोपच होत नाही. हे असलं इन्फ्लुएन्सर, हे असे डॉक्टर. अरे आणि कशाला ना त्या ब्रँड असं दाखवतात की बापरे आम्हाला किती काम आणि आम्हाला कुठले कुठले ब्रँड आणि अप्रोच करतात. अरे तुम्ही कशाला घेता ना, तुमच्याकडे चॉईस आहे. झेपतं तेवढं घ्या, नाही तर सोडून द्या. उगाच दुसऱ्यांना कशाला सुनवत आहे. सगळं मलाही यांना खायची आहे, पण RROना दाखवायचं आहे यांना की असं करायला लागतं तसं करायला लागतं. मी तो थक गय भाई सब. आणि जर तुला एवढंच आहे, जर एवढीच थकली असतीस ना, तर तिथे कशाला बसून पकवते ना. पकवल्याशिवाय दिवस जात नाही का ग तुझा. जा ना, झोप ना. जर एवढाच वेळ आहे तर तिथे बसून पण प्रवचन द्यायला बसलीसच शेवटी. कोणी सांगितलंय तुला एक्स्ट्राचं प्रवचन आणि बडबड करत बसायला. आणि हिची ना एक टेक्निक बघितली आहे मी. जेव्हा हिला आराम करायचा असतो ना, तेव्हा ही त्या छच्चू आईला कामाला लावते कुठेतरी. म्हणजे तिच्या मैत्रिणीचे बड्डे आणि सोहळे आणि हे ते, त्या छच्चू आईच्या मैत्रिणींना पण काही कामधंदे नाही आहेत काय, सांगा ना. तुम्हाला काय देते ती छच्चू आई, व्हिडिओ शूट करून घेते तुमच्या सोहळ्यांचे. ते नुसत्या कसल्या बायका आहेत. आणि काय हिचं आपलं आहे तर मिळतं हिला कंटेंट, तिला त्यांना छापायला सांगते आणि स्वतः बसते आराम करत इकडे. आणि मोठं कधी सुट्टी घेत नाही, माझा रेकॉर्ड आहे, मी कधी सुट्टी घेत नाही. पण ही तर इनडायरेक्टली सुट्टीच आहे ना. म्हणजे सुट्टी कशासाठी नाही घेत.
आणि काय पण का टॉर्चर टाकतेस ते व्हिडिओ? कारण रोज काय ना काहीतरी गेलं पाहिजे, त्याचे डॉलर आले पाहिजे, एक पण दिवस मिस होता कामा नये, ह्यासाठी करतेस. आणि मोठी सुट्टी घेत नाही आणि हे नाही होत आणि ते नाही. आणि सगळ्यात फनी आणि आयरॉनिकल गोष्ट म्हणजे ज्या घरात स्वतःचा हा मोठाच नीलानंदच पिडियाट्रिशियन आहे, पण स्वतःच्या मुलाला हे लोक बाहेर दाखवतात. आम्ही ते दाखवलं, मग ते डॉक्टर म्हणाले, मग ते डॉक्टरांनी मला सांगितलं की तुम्ही जे करताय ते अगदी बरोबर आहे, तिची ग्रोथ एकदम नॉर्मल आहे, तुम्ही तिला अगदी चांगले पदार्थ देत आहात, चांगलं तिची चांगली म्हणजे काय बोलतात वाढ होत आहे आणि हे ते. अरे पण डॉक्टर बाबा नाहीये? हा, नीलानंद महाराज डॉक्टर नाहीयेत? मग कोण आहे डॉक्टर? म्हणजे स्वतःच्या मुलांनाच हे लोक बाहेर दाखवतात, तर मग ह्यांच्याकडे आपली मुलं कुठल्या भरोशावर लोकांनी दाखवायची? चला चला कॅन्सल, नीलानंद बाबा कॅन्सल. हे कसं? असं थोडीच असतं. हे काय घरात पिडियाट्रिशियन आणि स्वतःच्या मुलीला बाहेर दाखवतात? वा रे वा, स्वतःलाच विश्वास नाही. म्हणजे काय राहिलंय रे तुझं? शी 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 शी. आता तू तसंच कर, एक असं कट्टीसारखं साईन कर आणि असं डोळा असा मिचकव, तेच बेस्ट आहे, सुटेबल आहे तुला. उगाच नको रे, नको त्या डॉक्टरांचं नाव खराब कर. कशा कशा त्याला आनंद मिळतो बापरे. ती काय कटिंग चॉपिंग करते ते बघूनच त्याला आनंद मिळतो. म्हणे की मला इतकं मस्त वाटतं आणि इतकं किती छान कटिंग करते आणि ही पण एकदम तयारीतच. तुला पण येईल काय? इच्छा आहे का? पण इच्छा असेल तर तुला पण येईल, एकदम सोपं आहे. एवढं सगळं करतोस तर हेही करता येईल. हो, एवढी सगळी बायकी कामं करतो तर हे पण का नाही करता येणार? हे पण येईल. आहे का इच्छा? फक्त तू बोल. एकदा तू म्हणालस ना इच्छा आहे की ते पण तुझ्या गळ्यात पडेल. 24 तास काय 48 तास ड्युटी करायला लागेल मग तुला. मग तूच दिसशील तिथे हंडाभर पाणी ओतताना. पागल कुठचा काय बोलतं नीलानंद. आणि त्या लॅपटॉपचं पण काय कौतुक बापरे. माझा प्रॉब्लेम असा होता, माझा फक्त प्रॉब्लेम हाच समजू शकतो आणि झालं तुझ्या मनासारखं, झालं तुझ्या मनासारखं. अरे काय म्हणजे मी नाही त्यातली? मला तर काहीच नको होतं. माझं तर मन किती मोठं आहे, मी काहीच अपेक्षा ठेवत नाही. अरे त्याला केलायस ना, तोच कुठल्या अपेक्षेने केलायस ते माहितीये सगळ्या जगाला. त्याच्यामुळे मी काहीच अपेक्षा ठेवत नाही, हे वाक्य तुझ्या तोंडातून अजिबात शोभत नाही, समजली का? बकवास करते. उभा करत नाही त्याला, फक्त त्याच्यासाठीच केलायस, ते मिळतंय आणि काहीच अपेक्षा ठेवली नाही असं तर म्हणूच नको. आणि बाय द वे, लॅपटॉप इज अ जनरल टर्म. जे तू घेतलंयस ना मॅकबुक, तो पण लॅपटॉपच आहे. आधी अडाणी लोकांना शिकून घ्या अडाणी छाप कुठचे. हा, त्या दिवशी बोलणार होतीस ना तिथे किठ्ठीला अडाणी असं बोलून मग कोणीतरी अडाणी अडाणी असं हे केलं. आता तू तीच आहेस, जे तू दुसऱ्यांना काहीतरी बोलायला चाललेली ना ते तूच आहेस, समजली का? आणि काय ते किती कौतुक त्याचं असं तसं आणि तुझ्या पंखांना बळ आणि कसलं बळ रे बाबा. तुला ना असा उडवला पाहिजे ना, एवढं उडवते तेवढी बस नाही का? आता कसलं वाट बघतो काय? धपकन खाली पाडायची वाट बघतो का रे? चुप ना नील्या, गबस. आणि पाडव्या तर दिवाळीच्या पाडव्याला गिफ्ट देतात. हे DBS वाल्याने नवीनच पांडा पाडलाय. नुसतं कुठलं काही असू दे, संक्रांत असू दे, होळी असू दे आणि काय झोळी काय पण असू दे, यांची झोळी भरली पाहिजे. नुसतं गिफ्ट गिफ्ट गिफ्ट. गुढीपाडव्याला पण गिफ्ट. आणि ते असं तसं पण नाही, सगळ्यांनाच असं काहीतरी मोठं पाहिजे. जोकरला चोक्कर पाहिजे. परवा पण काही कंटेंट नाही, पण माझ्या व्हिडिओमध्ये मी थोडी तरी दिसली पाहिजे म्हणून फोडणीचा भात दाखवत बसली. आणि थांबा तुम्हाला दाखवते म्हणून कांदा दाखवत बसली. फोडणीचा भात कुठे? नुसता तेलात टाकलेला कांदा दाखवला हिने. आणि फोडणीचा भात कसा करतात बाबा? नको ना, नको. तुझ्याकडनं शिकण्याची गरज नाहीये. तुला जर काही थोडा वेळच मिळाला ना तर नीट कसं बोलायचं ते शिकून घ्या आधी. काय ते रील आणि म्हणे आम्ही कॉन्सेप्च्युअल आता बनवणार आहे. अरे 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 अरे, दोघांनी पण अशी वाट लावली ना, खरंच रे बाबा मराठी भाषेची. देवा, कोण असेल तर ह्यांना आधी चवाट्यावर आणा आणि यांना द्या एका चाबावर फटके चापकाचे. काय बोलतात? मी बोलली ना, यांचा जेंडरचा खूप मोठा झोल आहे. नका रे नका टॉर्चर करू, टॉर्चर आहे ते. आणि काय तर हा सण मला पहिल्यापासूनच आवडतीचा होता आणि आता पण ते काय ते टाकलंय, ते वलवली विचारायचं बघून टाकलंयस ना. हा, सासूबाई कोमात आणि सुनबाई जोमात, सेम तसंच तीच कॉन्सेप्ट, तिचेच डायलॉग आणि काय ती भाषा आणि कसं बोलते. नॉर्मल नाही आहे ते. ठीक आहेस ना तू? बरी आहेस ना? का कसले सुखे पालाबिला खाते आणि वेड्यासारखी बडबडत सुटते? काय करते ग बाई? कशाला? रहम कर ना, हात जोडते तुझ्या पुढे. आणि काय ती भाषा, सासूबाईंचं गेम ओव्हर केला म्हणे. आणि हां बरोबर, ह्याच्या बघितलं ते चिमाईला बघितलं काय? गुढीपाडव्याला खाण तशी माती. काय ते कपडे, ती म्हणते ना, बोंबली म्हणत होती चोळी तसंच
नॉटवाला म्हणजे नाड्या सोडल्या तर एकदम मस्त, खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनों, तशा प्रकारचं. अरे असं असं कोण राहतं बाई? जरा काहीतरी व्यवस्थित सणासुदीला कसं राहावं, काय घालावं, साधं राहावं, पण एक नुसता कुर्ता वगैरे पण घातला असतं तरी चाललं असतं. काय ते स्लीवलेस चोळी आणि ती साडी, मुहूर्त हाच मिळाला का ग चिमे तुला? शी. आणि ना आता हिने नवीनच हे नाटकं काढली आहेत की आधी आपण पुड्या सोडायच्या, आपण हिंट द्यायची लोकांना काहीतरी, आपण तसं दिसायचं आणि मग कोणी विचारलं की त्याला फटकारायचं, त्याला उलट सुलट उत्तरं द्यायची. हिनेच आता त्या दिवशी टायटल आणि पुढी सोडली की आईंनी पुन्हा आम्हाला तोच आशीर्वाद दिला आणि मग तेच ते मुलाचं वगैरे, आणि तशी पण ती दिसतेच आहे 2 जीवाची 4 जीवाची. तर लोकांनी तिला विचारलं की बाबा तू आहेस का, तुझ्याकडे गुड न्यूज आहे का? हो नाही, मला काय तेवढंच कामधंदे नाही, माझ्याकडे आय हॅव बेटर थिंग्स टू डू. हे ते कसल्या बेटर थिंग्स ग, कसल्या बेटर थिंग्स? हे भवानी नीलचे पराक्रम करण्याचे बेटर थिंग, नीलानंद बाबा बरोबर साईड पोज घेण्याचे बेटर थिंग, ते आपल्या मुलीला शूट करण्याचे बेटर थिंग्स, हे फालतू धंदे करण्याला तू बेटर थिंग्स म्हणते? अरे नाही तर नाही ना, मग तू कशाला आडून हिंट देते, आडून बोलते? सरळ सांगायचं नाही 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 आहे मी प्रेग्नेंट, सिम्पल आहे. कशाला प्रत्येक वेळेला तुला निबंध वाचला पाहिजे का? ChatGPT बाजूलाच ठेवून दिलंय वाटतं. आता मॅकबुकवर प्रो व्हर्जन घेईल आणि मग घेबली पण येईल हिचा. जाता जाता आता चला मंडळी, पॉडकास्ट संपवते. खूप मिनिटं झाली, 30 मिनिटं इथेच झाली. फक्त जाता जाता एकच गोष्ट सांगते, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, की आता ती ट्रिप पण पोस्टपोन झाली आहे. सेम काश्मीर पॅटर्न, जसं काश्मीरची पोस्टपोन झाली आणि नंतर मग काय त्याच्याबद्दल चकार शब्दच नाही, तसंच आता ह्याचं पण झालेलं आहे. तर तेच, कारण येत नाही वाटतं कोणी, काय मिळतच नाही आहे वाटतं. आणि आता काय रिझन की आता मुलांच्या परीक्षा वगैरे आहेत तर आम्ही नंतर करणार आहोत आणि सगळं. तेव्हा काश्मीरच्या वेळेला 10th आणि 12thच्या परीक्षा होता, मग नंतर आता 10-12चे रिझल्ट पण लागतील तरी काश्मीर ट्रिप होणार नाहीये. आणि आता इथे कसल्या आपल्या शाळांच्या नेहमीच्या आपल्या शाळांच्या परीक्षा आहेत, पण त्याचं रिझन दिलं आहे मग मेमध्ये. तर मला एक गोष्ट कळत नाही मंडळी, जर हे असं आहे तर मग आम्हाला आधी सांगा ॲडव्हान्स, मग ते तिकीट नंतर महाग होतं असं तसं, मग ती तिकीटं काढलेली, मग ते पोस्टपोन वगैरे केलं, तर मग पहिला मुद्दा हा आहे की प्राईस डिफरन्स येतो. मग तो प्राईस डिफरन्स कोण बेअर करतं? तुम्ही बेअर करता की समोरच्याला करायला लावता? जर समोरचा बेअर करतो तर तो महातोती आहे. आणि दुसरी गोष्ट की कसं काय बाबा, ह्यांना वाटेल तेव्हा सुट्ट्या मिळतात, ह्यांच्याबरोबर फिरायला येणारे पण ह्यांच्यासारखे वेल्लेत. आधी सुट्टी घेतली आधीच्या प्लॅनप्रमाणे, मग नंतर प्लॅन चेंज झाला, ते पण ओके आहेत, मग त्यांनी चेंज केल्या सुट्ट्या परत, मग त्यांना परत म्हणजे वाटेल त्या वेळेला वाटेल तशा सुट्ट्या मिळतात त्यांना का? काय काय प्रकार काय आहे हा? ते मुझे कोई समजायगा? तर तुम्हाला काय माहिती असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे मुळात चुकीचंच आहे. अशा लोकांबरोबर जाणं हे खूप रिस्की आहे आणि मला कळत नाही की कसं काय लोक अशा लोकांना बढावा देतात किंवा ह्यांच्याबरोबर जातात. ते कुठे रजिस्टर्ड कंपनी आहे का त्यांची? ते GST पे करतात का? त्यांना एक्सपिरियन्स आहे का? किंवा त्यांच्याकडे म्हणजे सर्टिफिकेशन आहे का? कोणी उठावं आणि ट्रिप काढावी आणि त्याच्याबरोबर तुम्ही लोक जाता? मूर्ख लोक. खरंच ह्या लोकांना ना, ह्या लोकांमुळेच ह्या लोकांचं फावलं आहे. तर मला प्रत्येक वेळेला ना बोलायला म्हणजे तळपायाची आग जाते मस्त काय. तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीने असं केलं किंवा कुठला बिझनेस सेटअप स्टार्ट केला किंवा फॉर दॅट मॅटर अगदी यूट्यूब चॅनल पण स्टार्ट केलं, तरी हे साले लोक त्यांना बिलकुल प्रोत्साहन देत नाहीत. की म्हणजे खरं, ही खरी गोष्ट आहे, फॅक्ट. पण या लुच्च्या लबाड्यांची बरोबर धन करताय, यांच्यासाठी सगळं ऍडजस्ट होतं, सगळं होतं. तुमच्याकडे पैसा येतो, पाठबळ येतं आणि ह्यांना मोटिवेट करायला वेळ असतो तुमच्याकडे आणि सगळं. म्हणजे आपल्या लोकांचं नाही भलं होऊ द्यायचं, दुसऱ्यांच्या कसंही तो वात्रट उंडगा कोणी कसंही असला ना तरी त्याला सपोर्ट करायचा. हे असल्या वृत्तीचे माणसं आहेत ह्यांचे अंधमंद भक्त. असं तर मग म्हणजे याच नोटवरती आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय. मासलामा.